नमस्कार, मी मेघना घाग. लोकशाही राऊंडअप मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमी. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय. सोन्याचा दर 1,42,800 रुपये तर चांदीचा दर 2,22,000 रुपये आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे दरात घसरण झाल्याची माहिती. याचा आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. पाहूया. गेल्या अनेक दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती असल्याने सोने व चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असतानाचा आपण पाहिलेलं आहे. सध्या सराफा बाजारात आहोत. सराफा बाजारात जर बघितलं तर सोन्याच्या दरात चढ उतार असल्याने सर्वसामान्य ग्राहक हा संभ्रमात असल्याचं चित्र या बाजारात पाहायला मिळत आहेत. सर, सध्या तर तुम्ही आज पाहिलं असेल की डोनाल्ड ट्रम्पने इराणचं घोषित केलं की आम्ही कुठे समझोता करू. तर तुम्ही मागील काळामध्ये पाहिलं असेल जेव्हा पण यांची वॉर झाली होती तेव्हा सोनं सातत्याने घसरत होतं आणि आता कुठेतरी स्थिर झालेलं आहे. म्हणजे स्थिर म्हणजे सोनं वरती खाली होतंय पण त्याचं प्रमाण कमी आहे. कधी कधी 500ने कधी 1000ने तसंच होतंय. पण जर का परत मागसारखी परिस्थिती निर्माण झाली तर सोन्याचा भाव कमी होऊ शकता. पण ते पण शॉर्ट टर्मसाठीच. लॉंग टर्ममध्ये सोनं कधी वाढणारच आहे. पण शॉर्ट टर्ममध्ये काय होतं ते वॉरवरती आता काय होतं यांचं डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमध्ये काय होतं त्याच्यावरती डिपेंड आहे. आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे तर एकीकडे सोन्याचे व चांदीचे दर हे घसरलेलेच होते. सातत्याने चढ उतार सोन्याच्या दरामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे ग्राहक देखील कुठंतरी संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहेत. मात्र आज होणाऱ्या या चर्चेमध्ये काय निर्णय होतो यावरती, मौल्यवान धातूंच्या दरावरती काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. तर पत्रकार बांधवांशी बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की आज इराणसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. जर चर्चेमध्ये यश आलं आणि कुठंतरी युद्ध थांबलं तर सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये भाव वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र हे जर चर्चेमध्ये कुठलाही निर्णय लागला नाही तर सोने व चांदीच्या दरात पुन्हा घसरण होण्याची शक्यता या ठिकाणी सोने तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.